मित्रांनो, म्हणतात ना, स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी संघर्षाच्या अग्निदिव्यातून जावं लागतं. आज आपण अशाच एका जिद्दी, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलेची कहाणी पाहणार आहोत, जिने स्वतःचं नाही तर आपल्या पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. चाकूर तालुक्यातील बोथी गावाच्या सौ पूजा घोगे संसार, लहान मुलांचा सांभाळ आणि अनेक अडचणीशी सामना करत त्यांनी नाशिक कारागृह पोलीसपदी निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे मुलाखतीदरम्यान त्या भाऊक होत म्हणाल्या, माझ्या पतीचे पोलीस होण्याचं स्वप्न होते, ते स्वप्न मी माझं मांडलं आणि आज पूर्ण केलंय. चला तर मग जाणून घेऊया संघर्षातून यशापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास बोथीच्या लेकीचा सौ पूजा घुगे यांच्या. पूजा घोगे आपल्या सोबत आहे. त्यांची नाशिक येथे जिल्हा कारागृहामध्ये तुमची निवड झालेली आहे. खर तर मुली जर म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं, रडत बसणाऱ्यापेक्षा लढणाऱ्या अतिशय महत्वाच्या असतात. त्या लढणाऱ्यामधून एक बोथी गावातनं पहिली महिला कारागृहामध्ये त्यांची निवड झाली. त्यांच्या संदर्भात आपण आज मुलाखत घेतोय. माझं नाव पूजा हनुमंत घुगे आहे. शिक्षण माझं 10वी पर्यंत शिक्षण तिकडं वडिलांकडे झालं. नंतर लग्न झाल्यानंतर इकडे यांच्याकडून झालं. म्हणजे तुमचं लग्नानंतर की जॉईनिंग आहे का? हा, लग्नानंतर 12वी इकडं भाई किशनराव चाकूरला शिकलेले आहे मी. अच्छा, म्हणजे चाकूरला शिकलं. हो. भाई किशनराव विद्यालयाच्या विद्यार्थिनी हे म्हणजे खास करून तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि मग हे तर खरं तर मला नव्हतं करायचं, पण हे आमच्या मिस्टरांचं स्वप्न होतं. अच्छा. ते त्यांना पोलीस व्हायचं होतं, पण काय लग्न झाल्याचं काही कारण असतो त्यांना नाही होता आलं. खडतर होता, पण त्यांचं स्वप्न असल्यामुळं प्रवास किती खडतर असला तरी तो मला करायचाच होतो पूर्ण. त्याच्यासाठी मी हे केलंय. अच्छा. नाही, ते खूप सपोर्टिव्ह आहे, त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे. कारण त्यांनी खूप हेल्प केली आहे. माझं बाळ होतं त्यांचं, म्हणजे ते शाळेला वगैरे नेऊन सोडायचे, मग त्याच्यातला मी टाइम काढून मग ग्राउंड करून यायची. अच्छा. मग नंतर दिवसभर राहिला टाइम मग त्याच्यामध्ये अभ्यास करायला. पण नाही, शेवटी ठरवलंच होतं करायचं. सगळं मग मॅनेज केलं होतं की हे असं असं करायचं. मग बाळ काही दिवस इकडे आणून ठेवलं होतं यांच्याकडे, आमच्या सासर घरी. काही दिवस तिकडे आमच्या माहेरी पण होतं. मग बाळ नसल्यामुळे मग फक्त आम्हीच असायचो. मग मग म्हणजे तुमच्या या कसोटीत मुलगा दुसरीकडेच राहायचा, म्हणजे तुमच्या सासरी किंवा मग हो तुमच्या. हो. हा. अच्छा. शिक्षणाला वगैरे आता कसं सासरच्यांकडनं नाही नाही, त्यांनी लग्न झाल्यावर मला काही अडचण नाही आणली. त्यांनी म्हणले जर शिकायचं असेल तर तिला शिकू द्या, कारण मी 12वी इथंच केली आहे. सासूबाई नव्हत्या का ओरडत? नाही नाही, त्यांनीच म्हणलं नाही, तिला शिकायचं असेल तर शिकू द्या तिला पण. ते पाठवत होत्या रोज रेग्युलर. मी कॉलेज केली इथं असल्यावर, लग्न झाल्यास पण. हो. तिला म्हणजे हा आनंद मला पाहायचाच होता. म्हणजे माझ्यासाठी हा क्षण येऊ यासाठीच मी प्रयत्न केले. म्हणजे त्या पण आमच्या माहेर मध्ये पण नाही कोणी पोलीस झालं आणि इथं पण नाही कोणी. म्हणलं हा मान आपणच पटकावायचा, म्हणून खूप म्हणजे खूप मेहनत केली. दुसरा पेपर होता माझा, म्हणजे शेवटचा चान्स होता माझा. त्याच्या आधी 2 चान्स मी गमावले होते. वाटत होतं, थोडीशी आशा होती इथं होईलच म्हणून. नक्कीच नशिबात. म्हणजे तुमचं मत आहे लग्न झाल्यावर काही थांबत नाही? नाही नाही, आपल्यात जर असली ते जिद्द करायची, आपण जर ठरवलं असलं तर कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. फक्त आपल्याला मागचे माणसं सपोर्टिव्ह पाहिजे, बाकी काही अडचणी येत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कुटुंब सपोर्टिव्ह पाहिजे आणि सगळ्यात अगोदर तुमचे पती सपोर्टिव्ह महत्वाचं आहे. बाकी कुणी माझं नसेल तर आपले मिस्टर सपोर्टिव्ह पाहिजे आपल्यासाठी. खूप छान वाटत होतं. म्हणजे आम्ही बसलो होतो असंच, यांचा फोन आला की तुझं सिलेक्शन झालेलं आहे. हो, त्यांनी इकडे गावी होते, मी तिकडे होते पुण्यामध्ये. त्यांनी मला सांगितलं की पूजा तुझं सिलेक्शन झालेलं आहे. मला खरं वाटत नव्हतं. मी म्हणलं थांबा आधी मेरिट लिस्ट मी चेक करते. मग चेक केल्यानंतर खरंच नाव दिसलं. खरंच चांगलं वाटत होतं की आपलं बी नाव एका प्रशासकीय ह्याच्यामध्ये आलेलं आहे. चांगलं वाटत होतं. आधी हाराचं करायची मी तिथं, हार वगैरे बनवणं विकणं ते करायची, पण ते नाहीच वाटलं. म्हणजे आपण एवढं शिकलेले आहोत तर मग ते हार वगैरे असं ते कधी पण करू शकतो. बिझनेस आपल्यासाठी काही एवढं हे नसतं, पण म्हणलं एवढं आपण शिकलेलं आहे काहीतरी करू शकतो. याने पण म्हणले कर तू, मी आहे मागे तुझ्या, म्हणजे कोण्याच गोष्टीची तुला कमी पडू देणार नाही. 2-3 वर्ष ते केलं, पण नंतरच मलाच नकोसं वाटत होतं. कारण ते असं जाणारे येणारे पोलीस आले ते असं बघून मला वाटायचं की आपण कुठंतरी काहीतरी करू शकतो, पण आपण काहीतरी दुसऱ्याच मार्गाला लागलोय. म्हणून मी ते काही कारणास्तव बंद करून टाकलं नंतर. मग हे खूप कठीण आहे हे, म्हणजे सांगायचं म्हणजे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. हे एवढं कठीण आहे ते सांगायचं. खर तर यांना जर बघितलं आपण तर मला एकच सांगायचंय, यांनी ज्यावेळी यांना गरज होती त्यावेळेस त्यांनी म्हणजे हार विणले, हार विक्री केली. 2-3 वर्ष ते काम केलं आणि शेवटचा राऊंड, माझ्यामध्ये शेवटचा राऊंड होता तुमचा. आता 2 राऊंड तुमचे गेले होते. 2 वेळा तुमचे म्हणजे सीपीचा गेला होता. चालकला मी वेटिंगला आहे तिथं पुण्याला 2 मार्कामुळे. मग तिथली वेटिंग लिस्ट नाही. चालकला पण भरलं होतं? हो, पुणे ड्रायव्हिंग येतं का? हो, येतं. बरं. अच्छा.
बघा ग्रामीण महिला पण आणि ग्रामीण मुली पण आपण म्हणतो ना की शहरातच सगळं काही होतं, पण अजिबात नाहीये. आई वडिलांचे संस्कार आणि त्या सासू सासऱ्यांचे संस्कार, खरं तर सासू सासरे यांना वडल्यासारखंच म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या मिस्टरांची साथ खूप मोठ्या प्रमाणात मिळाली असं आपल्याला नमूद करावं लागेल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली, ग्रामीण भागामध्ये पण ते स्पार्क आहे. ग्रामीण भागामध्ये पण आमच्या मुली, आमच्या ज्या काही बहिणी आहेत त्या सगळ्या, त्या पण एक वेगळ्या ह्याच्यावरती येऊ शकतात असं आपल्याला इथे नमूद करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं तिकडचे म्हणजे सासू सासऱ्यांपैकी सासू जास्त तुम्हाला म्हणजे हे करतात की सासरे सपोर्ट करतात? नाही म्हणजे दोघं समोर आहेत म्हणून म्हणू नका. नाही तसं नाही, दोन्ही पण चांगले आहेत ते. दोघं पण हो, चांगले आहेत. बरं. म्हणजे त्यांनीच लग्न झाल्यानंतर म्हणले की शिकू दे तिला. अच्छा. जर त्यांनीच जर नको म्हणले असते तर आज हा क्षण पाहताच आला नसता मला. हो, शिकलेलं असेल तर पुढे शिकावं, म्हणजे फक्त घरातल्या संसारामध्ये गुंतून राहू नये. म्हणजे आपल्या शिक्षणाचा आपल्या घरच्यांना कुटुंबांना फायदा करून द्यावं. आपण पण प्रशासकीय का ह्याच्या प्रशासनामध्ये येण्याचं पाहावं असं मला वाटतंय. कारण हे घर संसार तरी आहेच मुलींसाठी, पण काहीतरी आपण सिद्ध करून दाखवावं. बरं, पुण्यातच जाऊन अभ्यास करावा लागला की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला इथेही करू शकला असता? तसं काही नाही, माझ्या मिस्टरांचा जॉब तिकडे आहे, त्यांचं हॉटेल मॅनेजमेंटचं. त्याच्यामुळे? हा, त्याच्यामुळे मग मी तिकडेच राहत होते पुण्यालाच. बरं. इथं जर या मुलींना सगळं करावं असं झालं, तुम्ही जे आता केलंय, तर ग्रामीण भागामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे? प्रशासनाने खरं तर काय करायला हवं? काय सुरू केलं पाहिजे? प्रशासन पहिली गोष्ट त्यांना लायब्ररीची सोय करून दिली पाहिजे, ग्राउंड उपलब्ध करून दिलं पाहिजे. रोज म्हणजे 400 मीटरचा म्हणजे ट्रॅक आपल्या प्रॉपर. त्या मुलींमध्ये ती ताकद आहे. ताकद आहे, पण इथं सुविधा नाही. बरं. कुठं मुली म्हणजे रस्त्यावर पळणं सोपं नाही, कारण लिगामेंटचा प्रॉब्लेम होतो रस्त्यावर, म्हणजे वाहनाची वाहतुकीचा प्रॉब्लेम असतो, मग ते नाही ना करू शकत. जर एकदा प्रॉपर 400चा ट्रॅक वगैरे असला तर मग ते म्हणजे सकाळी कधी पण उठून ते जाऊन, म्हणजे संध्याकाळी कधी पण जाऊन ते प्रॅक्टिस करू शकते. असं रस्त्यावर मुलींना इकडे ग्रामीण भागात थोडंसं धाड्याला थोडं मागे पुढे बघते. म्हणजे नेमकं तुमच्या मते काय करायला हवं इकडे? म्हणजे एक 400 लायब्ररी तर करायलाच हवी, पण इथल्या सगळ्या म्हणजे गावकऱ्यांना विनंती आहे की 400 मीटरचा ट्रॅक म्हणजे मुलींना पण होईल मुलांना पण होईल वापरायला. असं काही सुविधा नाही इथं. म्हणजे प्रत्येक गावात ते झालंच पाहिजे. झालंच त्या पाहिजे. गावातल्या मुली बाहेर यायला काही हो, खर्च नाही. तुम्ही बघता की सकाळचं किती मुलं असं रस्त्यावर पळत असतात, त्यांना ट्रॅक नाही. आमचे धीरच मागे आर्मी मध्ये लागले, ते पण असं रस्त्याने अच्छा, सकाळच्या. म्हणजे ते पण आर्मी मध्ये? हो, बरं. आमचे छोटे म्हणजे तुम्ही पोलीस, ते आर्मी. हा. अच्छा. त्यांचं सिलेक्शन आधी झालंय. अच्छा. हो, माझं आता काय पुढं काय नाही, फक्त मुलगा IPS हो एवढीच मुलगा. इच्छा आहे. हा, म्हणजे असं अवघड नाही असं म्हणता नाही येणार. सक्सेस अवघड आहेच. अवघड आहेच ते, पण अशक्य नाही. अशक्य नाही. म्हणजे आपण जर ठरवलं ना तर ते मिळवूच शकतो. म्हणजे आजच सुरू केलं ना उद्या मिळेल असं नाही, पण कालावधी त्याला द्यावं लागतं 2-3 म्हणजे वर्ष. तुमच्यामध्ये सुविधाचा अभाव 100% सुविधाचा आहे. मग जर सुविधा उपलब्ध असत्या तर आजपर्यंत म्हणजे माझ्या अगोदर पण खूप मुली तशी. आपल्याकडची मुलं ही सगळी जास्तीत जास्त लागू शकले असते. हा, मुलं लागू शकतात, म्हणजे मुलींचं बाहेर जाऊन ते प्रॅक्टिस करतात, पण त्यांना मुलींना नाही अवेलेबल असं काही. माझ्या आधी पण खूप साऱ्या मुली शिकून गेल्यात, मग त्यांना का नाही करता आलं? काहीतरी मग अडचण आहेच नाही तर. बरोबर. हो, आता आज मी पुण्याला राहते म्हणून मला तिकडे सगळं म्हणजे अकॅडमी वगैरे उपलब्ध झाली फिजिकल साठी. म्हणजे तिथे जेवढ्या सुविधा होत्या तुम्हाला त्याची मदत झाली? हो, मदत झाली. जर तिथं फिजिकलचं नसतं तर मग नाही नसतं झालं. इथं पण तशी सुविधा राहावं, गावातल्या खूप मुली म्हणजे करणारे आहेत, त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं तर खरंच चांगलं होईल. असे चांगल्या माझ्यासारख्या अजून मुली खूप पोलीस होतील, चांगलं वाटेल मला ते बघून. हो, खरं तर हा प्रवास इथपर्यंतच आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. अशा मुली, अशा सगळीकडे व्हावं हीच आपली पण खरं तर प्रार्थनाच आहे शासनाकडे. शासनाने ज्या ज्या सोयी सुविधा जर दिल्या, नाली, गटार, रोड ह्या सगळ्या तर योजना आहेतच, पण त्यामध्ये खरं तर स्पार्क विद्यार्थ्यांना काय असायला हवा, बाकीच्या लोकांना काय हवं, मुलींच्यासाठी काय आपल्याला योजना करायला हव्यात. खरं तर आता प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायतनी या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. कारण ह्या जर सगळ्या गोष्टी उपस्थित केल्या तर खरं तर बऱ्याच अशा मुली आपल्या प्रशासनामध्ये येतील असं आपल्याला इथे नमूद करावं लागेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. काय म्हणून आहे? पोलीस म्हणून का? पोलिसात का? मग आता तुमचं काही खरं दिसा ना पोलीस म्हणल्यावर. काय नाही तसं काही नाही. तसं काही नाही का? व्यवस्थित बोलतात का तुम्हाला? सगळं चांगलं सुनबाई पोलीस मध्ये म्हणल्यावर काही कष्टाला फळ आलं. कष्टाला फळ आलं म्हणतात. हो हो, खूप आनंद होतोय. तिला अगोदरच म्हणली होती मी पोलीस भरतीच तयार. तुमचं स्वप्न होतं? हो, माझं समजून. बरं, तुमचं स्वप्न त्यांनी कम्प्लीट केलं? किती कष्ट, म्हणजे कशा पद्धतीचे होणार? कष्ट म्हणजे तिचे भरपूर कष्ट आहे. 1-2 वर्ष भरपूर कष्ट केलं ना. तिच्यासाठी कोणती गोष्ट अशी इम्पॉसिबल नाहीये. तिने जर ठरवलं मी करणार आहे म्हटलं ते करून दाखवणारच. जिद्द होती मनामध्ये, तयारी पण चांगल्या प्रकारे. घुगे बरोबर. सुनबाई काय, कुठे काय झालंय आता सध्या सुनबाईचं? नाशिकला कारागृहामध्ये झाली ती पोलीस. कारागृहामध्ये? तुम्ही पण एक बार कारागृहामध्ये गेलतो म्हण, ती बी एक आठवण आहे. काय
ते 1990 ला गेलो तुम्ही श्रीराम कार सेवक म्हणून. बर प्रयागराजला आम्हाला तिथं अटक केले हा आणि बांधा कार्यच आहे तिथं बांध्यामध्ये. बर तिथे 1 महिनाभर पुंडिले आम्हाला. अच्छा हा म्हणजे झाला आनंद झाला आमचा. बर एक मुलगा कशात आहे? आर्मी मध्ये. आर्मी मध्ये. खूप कष्ट केले म्हणा की. खूप खूप गरिबीतून केले. गरिबीतून केले. खर तर या भावनिक गोष्टी आहेत. खरं आपल्यालाही कारण कसं आहे, जी व्यक्ती कष्ट करते आणि मुलांसाठी सगळं झटते, त्या काय भावना असतात त्यांच्या त्यांच्या जीवाला माहिती असतं. खूप कष्टातनं या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळत आहेत. हो खूप गरिबीतून सुनबाईनं हाराचा धक्का केला पुण्याला. त्याच्यातून पैसे मिळवून मुलगा कंपनीत करीत होता आणि ते पैसे तिला शिकण्याकरता देत होता. असं शिकून ते तिच्या पायावर उभा टाकले. म्हणजे हे खूप कष्टातून बघायला मिळाले. खूप कष्टातून. गावातले काय वाटते? गावकरी काय म्हणलाय गोतीतले आज? गावातले काय नाव घेऊ लागले सारं. आनंद जरा माऊलीचा म्हणलं.